नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा. ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण नेहमीच सेंद्रिय शेतीबद्दल बोलत असतो, परंतु आज आपण सेंद्रिय शेतीवर आधारित असलेल्या जोड व्यवसायातील म्हणजेच पशुपालन या व्यवसायातील पशुधनाच्या आरोग्यावर बोलणार आहोत. या पशुधनाचं आरोग्य व्यवस्थित असणं हे खूप महत्वाचं आहे. परंतु आता आपण बघतो की हा सध्या रब्बी हंगाम संपून उन्हाळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे आणि या उन्हाळ्यामध्ये किंवा इथून पुढच्या कालावधीमध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी हे हिरव्या चाऱ्यासाठी ऊसाच्या वाड्यावरती अवलंबून असतात. पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ऊसाची तोडणी सुरू आहे, त्यामुळे हिरव्या चाऱ्यासाठी वाडे हा एक चांगला पर्याय आहे. परंतु ऊस वाडे वापरल्यामुळं ऊस वाड्यांचा अचानक जनावरांच्या आहारामध्ये वापर केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती काही परिणाम होतो का, त्यांच्या पचन संस्थेवरती काही परिणाम होतो का, दुधाचं प्रमाण असेल हे काही कमी जास्त होतं का, हे आज आपण आपल्या कट्ट्यावरती पाहणार आहोत. तर मंडळी, पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ ऑर्गॅनिक कट्ट्यावरती पाहत असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. कारण की सेंद्रिय शेती असेल, सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण असेल किंवा इतर काही फळ पिकं असतील किंवा चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती करत असलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा तुम्हाला या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती मिळत राहणार आहे. तर चला पाहूया. आता ऊसाचं वाढ जनावरांच्या आहारामध्ये वापरत असताना नेमकं जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होत असतील किंवा काय परिणाम होतात, या अगोदर त्या ऊसामध्ये असे कोणते घटक असतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. तर ऊसाच्या वाढ्यामध्ये काही पोषक घटक असतात, काही प्रतिपोषक घटक असतात आणि काही प्रथिने असतात. तर पोषक घटकांमध्ये कोणते घटक असतात, तर काही सेंद्रिय घटक असतात. सेंद्रिय घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात, तंतुमय घटक कमी प्रमाणामध्ये असतात, त्यानंतर प्रथिने असतात, नायट्रोजन युक्त अर्क हे घटक असतात. काही प्रतिपोषक घटक असतात. प्रतिपोषक घटक कोणते असतात, तर ऑक्झॅलिक ऍसिड असेल, सॅपोनिन्स असेल, टॅनिन्स असेल, चरबी असेल, तर हे जे काही घटक आहेत हे प्रतिपोषक घटक असतात. आणि काही मिनरल्स असतात, काही खनिजे असतात, त्याच्यामध्ये मग कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, हे घटक कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता ऊस वाढ्याचा जर जनावरांच्या आहारामध्ये समावेश आपण केला तर नेमकं काय परिणाम होतो, जनावरांमध्ये काय लक्षणं दिसतात, हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, आता आपण पाहूया ऊस वाढ्याचा जनावरांच्या आहारामध्ये जर आपण समावेश केला तर नेमकी काय लक्षणे दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण अचानक ऊस वाढ्याचा जनावरांच्या आहारामध्ये समावेश केला तर जनावरांची जी काही रवंथ करण्याची प्रक्रिया आहे ती मंदावते किंवा बऱ्याच वेळा रवंथ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. त्यामुळं पोट एका बाजूला, डाव्या बाजूला फुगल्यासारखं दिसतं. त्यानंतर जनावरांच्या शरीरातील पाणी कमी होऊन जनावर हे निस्तेज दिसतं. जनावरांचा तजेलदारपणा जो काही आहे तो कमी होतो. तसंच त्वचा ही कोरडी पडते, डोळे खोल जातात. त्यानंतर मंडळी, दुधाचं प्रमाण देखील हे कमी होतं. जनावरांचं शेण हे कधी एकदमच पातळ किंवा कधीतरी एकदमच घट्ट अशा पद्धतीने आपल्याला तिथं पाहायला मिळतं. तसंच जनावर हे अस्वस्थ होतं, जनावरांमध्ये थकवा जाणवतो. त्यानंतर आपण जर नीट पाहिलं तर जनावर हे पोटावरती लाथा वारंवार मारतं, जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यामुळं आपण हे जनावरांचा आहारामध्ये जर वाढायचा समावेश केला तर जनावरांची जी काही लक्षणं आहेत ती आपण टिपली पाहिजेत. तसंच गंभीर परिस्थितीमध्ये निर्जलीकरणाचा देखील मोठा आपल्याला तिथं समस्या जाणवते. जी काही वासरं आपण बघतो तर ह्या वासरांमध्ये निर्जलीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होऊन कधी कधी ही वासरं कोमामध्ये जाऊन बेशुद्ध पडून त्यांचा मृत्यू होण्याचा देखील तिथं धोका संभावतो. त्यामुळे ही लक्षणं आपल्याला जर दिसली तर आपण त्याच्यावरती उपाययोजना करणं हे फार महत्वाचं आहे. आता आपण मगाशी पाहिलं की या ऊस वाड्यामध्ये काही मिनरल असतात, काही प्रतिपोषक घटक असतात. आणि प्रतिपोषक घटकांमध्ये काय असतं, तर ऑक्झॅलिक ऍसिड हे असतं. तर ऑक्झॅलिक ऍसिड काय करतं, शरीरामधील कॅल्शियम सोबत रिॲक्शन करतं, कॅल्शियम सोबत संयोग करतं आणि त्यामुळे काही क्षार हे शरीरामध्ये साचतात आणि हे क्षार मूत्राशयामध्ये साचतात आणि मूत्राशयामध्ये हे क्षार साचल्यामुळं जे काही मूत्रपिंड आहे हे निकामी पडतं आणि लघवी शरीराबाहेर टाकण्यास तिथं अडचण निर्माण होते. तर या गोष्टीमुळं जनावरांमध्ये आपल्याला जे काही विपरीत परिणाम आहे हे आपल्याला पाहायला मिळतात. आता जनावरांच्या आहारामध्ये आपण वाढायचा समावेश केलेला आहे आणि अशी लक्षणं जर दिसत असतील तर त्याच्यावरती नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण आता पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जनावरांच्या आहारामधील ऊस वाढ्याचा वापर त्वरित थांबवायचा आहे. त्यानंतर जनावरांना जर निर्जलीकरण झालं असेल तर त्याचं निर्जलीकरण भरून काढण्यासाठी त्यांना रोज आपण स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. तसंच आरएल सोल्युशन असेल किंवा सलाईन असेल किंवा ग्लुकोज असेल हे आपण पशुवैद्यकांच्या सल्ल्याने आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर अशा वेळी जनावरांच्या शरीरामधील कॅल्शियम, मॅग्नेशियम हे जे काही खनिजे आहेत यांची कमतरता भासते. तर ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपल्याला देणं, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
पोटात गॅस जर जास्त झाला तर हा गॅस कमी करण्यासाठी, पोटाचा फुगलेपणा कमी करण्यासाठी लागणारी औषधं देखील आपल्याला पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यायची आहे. तसंच रवंथ प्रक्रिया सुरळीत होण्याची जी काही औषधं आहे ती देखील आपल्या इथं द्यावी लागणार आहे. जनावरांच्या आहारामध्ये तंतुमय घटकांचा आपल्याला वापर करायचा आहे. मग तंतुमय घटकांसाठी आपल्याला काय करता येईल, तर कडबा असेल किंवा बाजरीची वैरण असेल यासारख्या कोरड्या चाऱ्याचा वापर आपल्याला या वाढ्यासोबत करायचा आहे. म्हणजे संतुलित आहार आपल्याला तिथं देता येईल. तसंच आपण जे काही म्हणतो पूरक खाद्य जे आहे म्हणजे भुसा असेल किंवा जी काही आपण कांडी असेल तर ह्या गोष्टी देखील आपण जनावरांना देऊ शकतो. तसेच ऊसाचं वाढ जनावरांना खाऊ घालण्यापूर्वी जवळपास 8 ते 10 तास अगोदर चुन्याची निवळी या वाढ्यावरून आपल्याला फवारायची आहे. त्यामुळे होतं काय, तर जे काही ऑक्झॅलिक ऍसिड आहे त्याचं प्रमाण देखील तिथं कमी होतं आणि तिथं पचनामध्ये तिथं जनावरांना मदत होते. तर मंडळी, अशा पद्धतीनं या जनावरांवरती ऊस वाढाचा नेमका काय परिणाम होतो, ऊस वाढ हे किती प्रमाणामध्ये आपण वापरलं पाहिजे, त्यांची लक्षणं काय आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहिलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ऊस वाढाचा जनावरांच्या आहारामध्ये समावेश करत असताना काळजीपूर्वक संतुलितपणे आपण केला पाहिजे. तर चला भेटूया अशाच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.